आपला 18वा अध्याय सुरू आहे, मोक्ष संन्यास योग. आणि त्यातला 17वा श्लोक आपला चालू आहे. काल आपण मध्येच थांबवला होता. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमाम लोकान हंती न निबध्यते. होता जो भोगीत विश्वरूपी स्वप्न निद्रेत राहो न अविद्येच्या तया मायाबद्ध अनादि जीवाते जेव्हा गुरुनाथे जागे केले. तत्वमसी मंत्र सांगितला कानी मस्तकी ठेवोनी कृपाहस्त तेव्हा विश्वरूप स्वप्नाते सांडोन माया निद्रेतून उठवून अद्वयानंदात तन्मय तो झाला निज स्वरूपाला ओळखोनी. अनंत जन्मांनंतर एखाद्या जन्मामध्ये आपल्याला जेव्हा पूर्वपुण्याईनं गुरूंची कृपा कटाक्ष आपल्यावर पडतो तेव्हा आपण विश्वरूपी स्वप्नातनं, जे इल्युजन जीवनाचं इल्युजन म्हणजे खोटं स्वरूप, त्या निद्रेतनं किंवा अविद्येच्या प्रकृतीच्या मायेच्या निद्रेतनं आपण जागे होतो. जेव्हा गुरुनाथ आपल्याला गुरु जाग करतात. अनंत जन्मांची पुण्याई गुरूंचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतात. तेव्हा आपल्याला जागृती येते. आणि पहिला क्वेश्चन सुरू होतो शोधाचा, की कोण काय कसं आहे, माझ्याबरोबर असं काय आहे, जगात असं का घडतंय, अशा टाईपमध्ये प्रश्न बेसिक सुरू होतात. तत्वमसी मंत्र सांगितला कानी मस्तकी ठेवोनी कृपा हस्त तेव्हा विश्वरूप स्वप्नाते सांडोन माया निद्रेतून उठवून अद्वयानंदात तन्मय तो झाला निज स्वरूपाला ओळखोनी. एकाएकी लोपे मृगजळपुर पसरता कर चंद्रम्याचे किंवा बाळपण निघून जाता बागुलासी त्राता उरे कोण. एकाएकी लोपे मृगजळपुर पसरता कर चंद्रम्याचे किंवा बाळपण निघून जाता बागुलासी त्राता उरे कोण. नातरी इंधन जाता जळवून स्वयंपाक क्रिया ठेली जैसी किंवा निद्रेतून येता जागृतीस पडेना दृष्टीस स्वप्न जैसे. तैसे तया लागी उरेना मी माझे स्वरूपी सहजे लीन होता. आणि अशा पद्धतीनं पूर्वपुण्याईनं गुरूंनी एकदा जाग केल्यानंतर परतीचा मार्ग राहत नाही. पुन्हा वापस त्या गोष्टी घडत नाहीत. जागृतीत आल्यानंतर पुन्हा जाग झाल्यानंतर स्वप्न कंटिन्यू करत नाही. आपलं स्वप्न अविद्येच्या निद्रेच्या स्वरूपातच आपल्याला पडतं. एकदा डोळे उघडले की आपल्याला स्वप्न वगैरे काही पडत नाहीत. तैसे तया लागी उरेना मी माझे स्वरूपी सहजे लीन होता. भलत्या भुयारी रिघो प्रभाकर दिसेना अंधार तया जैसा तैसा आत्मभावे व्यापिला जो जीव तया जो जो ठाव दिसे डोळा. तैसे तया लागी उरेना मी माझे स्वरूपी सहजे लीन होता. भलत्या भुयारी रिघो प्रभाकर दिसेना अंधार तया जैसा तैसा आत्मभावे व्यापला जो जीव तया जो जो ठाव दिसे डोळा. तो सकळ ही द्रष्टेपणा सवे होतसे स्वभावे आत्मरूप अग्निसंगे दग्ध होय जे का तृण अग्नीच होऊन राहे जेव्हा दाह्य दायक दाहक हा भेद तेव्हा उमग उरे कोठे सांग पंडुसुता. तैसा जो आरोप कर्मकर्तृत्वाचा आला होतासाचा आत्म्यावरी होताची तो दूर एक आत्मस्थिती उरे जी किरीटी अनिर्वाच्य. आता हे जे सगळं वर्णन आहे ना, खूप वरच्या स्थितीचं किंवा अपेक्षा ठेवलेली आहे तशी, की आता जागृती अविद्येतून निद्रेतून जागृती वगैरे हे सगळं आधी येऊन गेलेलं आहे. मग पुन्हा एकदा परत परमात्मा श्रीकृष्ण इथे का बोलता आहेत, तर इथे ह्याच्यासाठी बोलता आहेत की ही जागृती म्हणजे साधी जागृती नाही आहे. म्हणजे मुमुक्षु अवस्था मध्ये आणणारी जागृती नाही आहे. ही आत्म्याला लोअर इगो पर्सनॅलिटी कडून अलग करणारी जागृती आहे. कारण इथे शब्द असे म्हटले आहेत, भलत्या भुयारी दिघो प्रभाकर दिसेना अंधार तया जैसा तैसा आत्मभावे व्यापीला जो जीव तया जो जो ठाव दिसे डोळा. तो सकळ ही द्रष्टेपणा सवे होतसे स्वभावे आत्मरूप. स्वतःचं आत्मरूप दिसतं आणि सगळ्यांची मग आत्मरूप दिसायला लागतात.
पर्सनॅलिटी, कालच मी याच्याबद्दल बोलत होते की मला असं होतं की दोन व्यक्तिमत्व वेगळी दिसतात. आत्म्याला काय म्हणायचं हे कळत असतं आणि तशी दृष्टी निर्माण होते की तुम्हाला स्वतःला कळतं की मी ह्याच्यापासून सेपरेट आहे, मी माझ्या नावापासून सेपरेट आहे आणि मी माझ्या आयडेंटिटी पासून मी खूप सेपरेट आहे. हे आपल्याला स्वतःच पहिले कळतं. दाह्य दाहक हा भेद तेव्हा मग जळणारे आणि जाळणारा, हे भेद तेव्हा मग उरे कोठे सांग पंडूसुता, तैसा जो आरोप कर्म कर्तृत्वाचा आला होता साचा आत्म्यावरी. कर्मकर्तृत्व कोण करतं? कर्म आणि कर्म करणं आणि कर्तृत्व केलं असं म्हणणं, हे कोण करतं? पर्सनॅलिटी करते. त्याचा दोष आत्म्यावर लागू शकत नाही. तर तो आत्म्यावर लागणारा दोष रियालिटी कळल्यामुळे, सत्य समोर आल्यामुळे की दोन वेगळं वेगळं आहे आणि कर्तेपणा शरीर घेत असतं, आत्मा तिथे काही प्रत्यक्षपणे करत नाही, तो साक्षी भावात आहे, हे सगळं कळल्यानंतर ही जी अवस्था आहे ती इथे वर्णन केलेली आहे. तैसा जो आरोप कर्म कर्तृत्वाचा आला होता साचा आत्म्यावरी, होताची तो दूर एक आत्मस्थिती पुरे जी किरीटी अनिर्वाच्य, त्याची आत्मस्थिती माझी नित्य राहे तयासी का आहे देहभाव. आणि मग जेव्हा आपण असे सोल स्टेट मध्ये अलाइन होतो, मी अलाइन शब्द वापरेन. अलाइनमेंट म्हणजे काय की एका रेषेत सरळ येणं, लाईन मध्ये येणं, अलाइन होणं म्हणजे. तसं आत्मा जेव्हा वरच्या परब्रह्माशी अलाइन होतो तेव्हा तो पर्सनॅलिटी लोअर थ्री व्हेकल्स कडनं सेपरेट होतो. मन, इमोशन्स आणि शरीर, जड शरीर, या तिनापासनं वेगळा होतो. आणि त्याचं ते मी म्हणणं आणि मी करून विचार करणं आणि मी करून कृती करणं आणि इमोशन्सना कवटाळणं किंवा काय म्हणतात ना त्याला, कुरवाळत बसणं स्वतःच्या इमोशन्सना. मला असं वाटलं, मला तसं वाटलं, माझा अपमान झाला, माझं हे झालं, मी माझं हे जे सगळं ड्रामा असतो त्या सगळ्यातनं तो सेपरेट व्हायला लागतो आणि तो स्वतःकडेच असा बाहेर न बघितल्यासारखा स्वतःच्या व्यक्तिमत्वाकडे बघायला लागतो. आणि तेव्हा जी स्थिती असते ती ही इथे वर्णन केलेली आहे पूर्णपणे. त्याची आत्मस्थिती माझी नित्य राहे तयासी का आहे देहभाव. मग ते देहाचे थॉट स्पीच ऍक्शन मधनं येणारे कलर्स ते त्याला आत्म्याला लागत नाहीत. तो त्याच्यापासून नेहमी स्वतःला वेगळं करून बघत असतो. आणि फारच तेव्हाची बघतानाचा दृष्टिकोन जगाकडे आणि स्वतःकडे हा पूर्णपणे बदललेला असतो. कल्पांताच्या वेळी विश्व जळमय होता उरे काय क्षुद्र ओघ, तैसा तैसी आत्मरूप हंता संपूर्ण पार्था देहपण उरोनेदी. देहपणाच निघून जातो. म्हणजे मी माझं असं काही म्हणायचं उरतच नाही, कारण आत्मरूप कळलं आणि आत्म्यावर कोणाचं वर्चस्व आहे? परब्रह्माचं. ते परब्रह्माच्या एनर्जी मध्ये आपण राहतोय, त्यामुळे ते सुद्धा अहंकार आपण बाळगू शकत नाही. काहीच आत्म्याने पण केलं असं म्हणू नाही शकत की आत्मा होता त्याला कळत होतं म्हणून पुण्याई होती म्हणून आत्मा शहाणा म्हणून झालं, असं पण म्हणू शकत नाही. एवढी क्लॅरिटी येते. कारण ते पण त्याचंच अंश आहे. मग काय वेगळं असं त्याला काढून सेपरेट क्रेडिट द्यायचं? काय सांगे विश्व प्रकाशिता सूर्य, सामावला जाय प्रतिबिंबी, काढिले जे लोणी करोनी मंथन, घातले फिरवून ताका माझी, तरी ताकी नाही मिसळून जात, राहते अलिप्त तेथे जैसे, काष्टा माझी अग्नी असे जो का गुप्त, घर्षणे प्रकट करिता जो. आणि असा जो आत्मा स्वजागृत होतो ना, तो पुन्हा कधीच कुठल्याच जन्मात पुन्हा कोंडत नाही तो शरीरामध्ये. शरीराच्या लिमिटेशन्स मध्ये, शरीर म्हणजे तिन्ही, नेहमी शरीर आणि देह आणि क्षेत्र हे सगळं म्हणजे तीन, मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी आणि फिजिकल बॉडी. तर त्या तिन्ही मध्ये पुन्हा वापस तो रमत नाही. चाहे हा जन्म संपला पुढचा जन्म मग आपल्याला काळजी वाटेल, बापरे मग परत पहिल्यापासून सुरुवात, तर नाही. सुरुवात तर पहिल्यापासूनच होते शरीर धारण करण्यापासून, पण बरोबर लवकर लहान वयात जागृती येते आणि कुठली तरी शक्ती हृदयावर अनुग्रह करते आणि त्याला सेपरेट करते आणि त्याला जाणीव करून देते की तू याच्याशी संलग्न नाही आहेस, तू फक्त द्रष्टा किंवा साक्षी भावात आहेस किंवा
एक एनर्जी फोर्स मध्ये तू आतमध्ये काम करतोस. हे फार लवकर लहान वयातच दृष्टांत मिळवून काहीतरी होऊन घटना अशी घडून त्याला जागृती आणली जाते आणि त्याचा प्रवास कंटिन्यू होतो. असं काही मृत्यू झाला म्हणून परत पुढे असं असे काही प्रश्न कधी शंका वगैरे कसल्याच घ्यायच्या नाहीत. कारण हा कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि तो मागून पुढे चालतो. काष्टा माझी अग्नी असे जो का गुप्त घर्षणे प्रकट करिता तो, मग काष्टाची या पेटी माझी जाण ठेवीला कोंडून राहे कैसा, किंवा रात्रीची या उदरातून सहस्त्र किरण निघाला जो, तयाची या कानी जैसी पंडुसुता, शिरेची ना वार्ता रजनीची, तैसे ज्ञाता आणि ज्ञेय टाकी जो गिळोन तयासी कोठून देहा हंता. आणि तो अहंकार मग तिथे निर्माण नाही होत, मी केलंचा. आकाशे जेथून जया ठाई जावे, तेथेही स्वभावे असे तेची, म्हणून सर्वत्र सारखे कोंडून राहिले गगन जैशा रीती, तसे मुक्तात्म्याने करावे जे काही स्वभावे ते होई आत्मरूप, म्हणून मी करता ऐसा अभिमान उरेल कोठून तया लागी. आणि अशा स्थितीत असताना ना क्षणोक्षणी त्याला स्वतःचा स्वानुभूती होत असते की, आणि सतत पटत राहतं की अरे जे काही घडतंय आपल्या हातूनही जे घडतंय ते पण आपण करत नाहीये, कोणतरी प्रचंड शक्ती या सगळ्याच्या मागे आहे. हे सतत 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 क्षणाक्षणातनं त्याला अनुभव येत असतात. त्यामुळे जे इथे म्हटलंय की तैसे मुक्तात्म्याने करावे जे काही स्वभावे ते होई आत्मरूप, म्हणून मी करता ऐसा अभिमान उरेल कोठून तया लागी. त्याला काही तो अभिमान कणभराचा सुद्धा उरत नाही, कारण प्रत्येक क्षणाला त्याला अनुभव येत असतो की प्रचंड शक्ती त्याच्या थ्रू काम करते आहे. आणि जस्ट इन्स्ट्रुमेंट, इवन दॅट सोल ऑल्सो इन्स्ट्रुमेंट, वर्किंग ॲज अ इन्स्ट्रुमेंट. पहिले शरीर इन्स्ट्रुमेंट म्हणून काम करत असतं. आणि एक स्टेज अशी येते पुढची जाऊन डिसिपलशिपच्या पाथमध्ये, की आपण ग्रेट कॉस्मिक परब्रह्मांच्या डिवाइन प्लॅन मध्ये आपण पार्टिसिपेट करतो, तेव्हा अक्षरशः तो सोलही इन्स्ट्रुमेंट बनतो. त्या सोलला वापरून काम करत असतो परमात्मा त्याच्या सृष्टीचा. असं तर सोलचं पण इन्स्ट्रुमेंटची स्टेज येते, ती ही आहे. महार्णवी जैसे प्रवाहाचे नाव, किंवा नुरे ठाव नभावेण, ध्रुवा लागी जैसे जाणे येणे नाही, तैसी स्थिती पाही मुक्तात्म्याची. ऐशापरी मुक्त आत्मा म्हटलंय त्याला. ऐशापरी त्याचा देह अहंकार बुडाला सचार आत्मबोधी, तरी तोवरी तो दिसे देहाकारे, तोवरी ते उरे कर्म त्यासी. हा, पण मग कर्मत्याग होतोय का तिथे? नाही. कारण तो शरीर धारण वननेस जोपर्यंत होत नाही, वननेस झाल्यानंतरही जे सगळे अवतार कार्य करायला आले, परमात्म्यांनी पाठवले, दत्तप्रभूंनी पाठवले म्हणा, किंवा जे जे ग्रेट हे आले, ते देह त्यांना लागतोच कार्य करायला. धर्तीवर कार्य करायचं असेल परमेश्वराच्या डिवाइन प्लॅनच्या अकॉर्डिंग, तरी ते कार्य करायला देह लागतो. असा गुप्त रूपात काही कार्य वगैरे होत नाही. त्यामुळे देह देह तर आहेच आहे. देह कसाही असला तरी तो देह धारण करावाच लागतो. पण ते देहातच नसतात. जसे एक्झाम्पल्सच घ्यायची तर शंकर महाराज आहेत, किंवा श्रीधर स्वामी आहेत, किंवा आपले रामदास स्वामी आहेत, किंवा सगळे संत झाले. हे सगळे 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 रामकृष्ण परमहंस, रमण महर्षी, हे सगळे ग्रेट लोक येऊन गेले. ते केवळ अज्ञावती म्हणून कार्य करायला आले. तिथे देह धारण तर केला त्यांनी, पण ते देहामध्ये ना त्यांचा इंटरेस्टच नव्हता. म्हणजे रमण महर्षींचं तर बघितलं तर ते कसे राहायचे, इवन त्यांचं पोस्चर जरी बघितलं तर ते काहीतरी असे पाय त्यांचा थोडासा असा कमरेचा भाग असा वेडा वाकडा थोडासा वाटतो. तर ते देहाला जस्ट एखादी चादर ओढावी ना आपण अंगावर, तसा त्यांचा देह असतो. निमकरोली बाबा, एक इतके ग्रेट ग्रेट लोक येऊन गेले, त्यांनी देह नुसतं चादर ओढल्यासारखी ओढलेली असते. आणि तिथे मग हा अहंकार अजिबातच नसतो. म्हणजे ती अत्यंत उच्च स्थिती आहे. केवळ अज्ञा म्हणून कार्य करायला ते काम करून जातात, जबकि त्यांचा वननेस ऑलरेडी झालेला आहे. ठीक आहे.
ते ती ती तेव्हा पण ती चादर देहरूपी चादर ओढून घ्यावी लागते. आणि त्याच्या आधी वननेस होईपर्यंतचा जर्नी सुद्धा तुम्हाला चादर देहाची घेऊन यावंच लागतं. कारण देहाची चादर घेतल्याशिवाय आपण विजिबल होत नाही लोकांना. आणि जडात असलेल्या लोकांना विजिबल असेल तरच विश्वास बसतो. आपण म्हणतो ना, मी डोळ्यांनी बघीन तर विश्वास ठेवेन, मी कानांनी ऐकीन तर विश्वास. कानांनी कसं ऐकणार, अदृश्य गोष्टीचं कानावर तर नाही पडणार. म्हणजे देहात असलेली गोष्ट आवाज करेल तर कानावर पडेल, आपल्या देहाच्या कानावर. तर त्यामुळे देहात असणं फार आवश्यक आहे आणि म्हणून देह धारण करावाच लागतो. तोवरी जर तरी तो जोवरी तो दिसे देहाकारे, तोवरी ते उरे कर्म त्यासी. वारा तरी जैसा वाहून या गेला, परी डोल ठेला वृक्षा ठाई. नातरी कापूर जातसे उडून, सुगंध ठेवून करंडकी. गीत समारंभ जाय तो संपोनी, परी हुमे कानी ध्वनी जैसा. भूमीवरी गेले वाहोनिया जल, परी मागे उल उरे जैसे. मावळे गभस्ती परी नभ प्रांती, उरे सायम दीप्ती मागे जैसी. किंवा लक्ष भेद जाहला तरीही, पुढे धाव घेई बाण जैसा. घेतला काढून कुंभकारे घट, तरी ते भोवत राहे चक्र. तैसा मुक्तात्म्याचा देह अहंकार, गळोनी साचार गेला जरी. तरी तयाची या प्रारब्धानुसार, चालती व्यापार शरीराचे. अनेक उदाहरणं दिलीत त्यांनी. घट काढून घेतला कुंभाराने तरी त्याचं चक्र पहिले फिरतच राहतं, जोपर्यंत तो थांबवत नाही. किंवा आपण जमीन पुसतो, पोछा मारतो, तर ते जरी तिथून निघून गेला तरी जमीन मागे ओली असते. किंवा कापूर उडून गेला तरी त्याचा सुगंध त्या तामनामध्ये आपल्या त्या एरियात येत असतो. तसं मुक्तात्म्याचा देह अहंकार जरी गळून गेला असला तरी त्या देहाला जे प्रारब्धानुसार व्यापार किंवा कर्मबंधन जे आहे किंवा जे काही घडायचं आहे ते सगळं शरीराबरोबर घडणारच आहे. त्याला आपण म्हणू शकत नाही अरे संत झाले मग यांना कशाला काय, असं नाही. ते तर अज्ञानीपणाने बोलणं झालं. पडे जैसे स्वप्न संकल्पा वाचोनी, न लाविता वनी होती वृक्ष. न रचिता तरी गंधर्व नगरी, उभारे अंबरी आपोआप. देहादिक पाच कारणाकडून तैसे घडे जाण कर्म जात. येथे आत्मराजे करावा उद्यम, तरी घडे कर्म ऐसे नाही. परी धनंजया देहादिक परी धनंजया देहादिक पाच, कारणे जिसाच सहेतुक. तयांच्याकडून कर्म आविष्कार, संस्कारानुसार प्रारब्धाच्या. तया कर्मा माझी संहरो जे हे जग, किंवा नवे चांग जन्म पाव. परी रवी नेणे फाके कमलिनी, किंवा कुमुदिनी सुके कैसी. मेघमालेतून वीज कोसळून, टाको ती जळाळून विश्वसारे. किंवा पर्जन्याची हो नियावृष्टी, हो धन्य सृष्टी तृणांकरी. परी दोही तेही नभ जैसे, नभ नेणे जैसे. तैसा देही असे विदेही जो. सृष्टीसी तो नेणे घडामोड पार्था, न देखे जागता स्वप्न जैसे. परी स्थूल दृष्टी होती जे अज्ञानी, ते तया मानोनी देहधारी. कर्माचे कर्तृत्व तयाची आठाई, धनंजया पाही आरोपिती. हे सगळं तो धनंजयाला अर्जुनाला का सांगत आहे बरं शेवटच्या अध्यायात? कारण त्याला कर्म करून संहार करायचा आहे. तया कर्मा माझी संहरो हे जग, किंवा नवे चांग जन्म पाव. हे मोठं कर्म त्याला करायचं आहे आणि म्हणून त्याला एवढी दिव्य दृष्टी दिव्य दृष्टी म्हणजे ज्ञानाची दृष्टी किंवा ज्ञानाचा दृष्टिकोन तो त्याला देत आहे की ह्या परिस्थितीत चादर घेतल्यासारखं शरीराला धारण करून तू हे युद्ध कर. म्हणजे कसंही लोक तुझं काही बोलले तरी तुला त्याचं कर्मबंधन पडत नाही. इथे त्यांनी लाईन म्हटली ना, परी दोही तेही नभ नेणे जैसे, तैसा देही असे विदेही जो. विदेही बनून तू हे कार्य कर. सृष्टीची तो नेणे घडामोड पार्था, न देखे जागता स्वप्न जैसे. परी स्थूल दृष्टी होती जे अज्ञानी, ते तया मानोनी देहधारी. कर्माचे कर्तृत्व तयाची अठाई, धनंजया पाही आरोपिती. जे देहधारी वृत्तीनं जे बघतील तुला ते तुझ्यावर आरोप करतील, पण प्रत्यक्षात तुझ्यावर आरोप लागणार नाही, कारण तू विदेही अवस्थेत युद्ध करशील.
तसं आपण विदेही अवस्थेत जेव्हा कर्म करतो तेव्हा त्याचं गालबोट आपल्याला लागत नाही. कारण बघणारे जडातनं बघणार आहेत ना, त्यांना जे दिसणार चष्म्यातनं तसं दृश्य दिसणार त्या कलरचं. त्याच्यात करणाऱ्याचा काही दोष नाही आहे. त्याची अंतस्थिती करणाऱ्याची काय आहे? विदेही अवस्थेत असल्यावर तर काही प्रश्नच उभा राहत नाही तिथे. कोणाला काही अँसरेबल नाहीये तो सोल म्हणा किंवा ती व्यक्ती, की त्यांनी काही जबाब देणं बनतं की हे का केलं आणि काय केलं. त्याची अंतस्थिती सगळ्याचं कारण आहे आणि तेच त्याला तसा रिझल्ट देणार आहे. परी स्थूल दृष्टी होती जे ज्ञानी ते तया मानवनी देहधारी कर्माचे कर्तृत्व तयाची आठाई धनंजया पाही आरोपिती. उभवोनी भले तृणाचे बाहुले कडे जे ठेविले शेताचिया तयासी तो कोल्हा राखणा ऐसेच मानिनाच कासाच भ्रमोनिया. पिसे नेसले गा नागवेची असे जाणावे हे जैसे आणि कान्नी झुंजारासी झुंजारासी घाव लागले जे रणी जैसे आणि कानी मोजावे ते किंवा महासतीचा शृंगार पाहावा साचार आणि कान्नी परी शरीराचे नसे तिज भान देखे ना ती जन किंवा अग्नी. सतीला सती जाणार असते, ती जो शृंगार करते त्याचा तिला काही फरक पडत नाही, पण ती पतिव्रता आहे म्हणून केवळ तिने शृंगार केलेला आहे. पण लोकांना दिसतं वा काय नटून बसली आगीच्या ह्याच्यावर, पण तिला काही त्याचं भान असतं का आणि काही महत्व तरी असतं का? कारण तिला माहिती आहे की आपण पती बरोबर अग्नीला हे काय म्हणतो आपलंसं करून घेणार आहे पतीच्या देहाबरोबर, म्हणजे आपला मृतदेह असल्यासारखाच आहे. त्या अँगलनी ती स्वतःकडे बघत असते, पण लोकांना बघताना ती खूप सजलेली आणि सुंदर शृंगार करून बसलेली दिसते. तर हा सगळा दृष्टिकोनाचा फरक आहे, बाकी काहीही नाही. तैसा आत्मबोधे जागृत जो झाला कोठोनी तयाला जगत भान. जगाचं भान राहत नाही, जग काय माझा विचार करेल. आता एक गोष्ट सांगते, जेव्हा आपण या पाथवर चालायला लागतो तेव्हा सगळ्यात पहिला प्रश्न माणसांना पडतो, लोक माझ्याबद्दल काय विचार करतील. लोक माझ्याबद्दल काय विचार करतील. करायचं काय आहे ती चिंता त्यांनीच करावी ज्यांना लोकांच्या म्हणण्याचा किंवा दृष्टिकोनातनं बघण्याचा काही संबंध असेल आणि त्यांनी काही फरक पडणार असेल. पण जो या काय म्हणतात ना टोकाच्या भूमिकेला पोचलेला आहे विदेही अवस्थेत, त्याला जग काय म्हणेल हा प्रश्न पडतच नाही पहिले तर, आणि ना तो त्याचा विचार कर. कारण जगाच्या दृष्टिकोनाने जगायचं त्यांनी कधीच सोडून दिलेलं आहे. जग खूप काय म्हणेल ते तर त्या आपल्याला एक अभ्यासात एक गोष्ट होती ना, काय ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. ते डॉंकीवर गाढवावर तो आजोबा आणि नाच चाललेला असतो, तसं आहे. जगाचं ऐकणार तर ते तुम्हाला नाचवणार, कधी कोण काय म्हणेल, कधी कोण काय म्हणेल, कधी कोण काय म्हणेल. तर त्याप्रमाणे जो विदेही अवस्थेत पोहोचलेला असतो तो पहिलेच डिसिजन घेतो की मी काही जगाचा विचार करणार नाहीये. त्यामुळे त्याचा विचार पक्का असतो, मग त्याला काही फरक पडत नाही. मग त्याला जगाचं भानही नसतं की लोक काय म्हणतील. द्रष्टा दृश्य भाव आटता साचार नेणो तो व्यापार इंद्रियांचे. कल्लोळ कल्लोळा गिळीत असे ऐसे जरी साच दिसे जना लागी. त्यामुळे तू सरळ शस्त्र हातात घे आणि तू लढाई कर. तुला कोण काय म्हणतं, यांनी करायचं होतं की नव्हतं करायचं होतं, की भावाला बघायचं होतं का नव्हतं बघायचं होतं, ह्याला राज्यच हवं होतं, ह्यांनी बदला घेण्याच्या यांनी केलं, ह्यांनी रिव्हेंज मध्ये युद्ध केलं, हे सगळी दुनिया म्हणेल. पण तू काय करतो आहेस हे तुला माहिती आहे. तर तू तुझ्या कर्तृत्वाला नीट बघून विदेही अवस्थेत जाऊन कर्म कर, त्याचं गालबोट तुला लागणार नाही. असं स्पष्ट या सगळ्यातनं परमात्मा श्रीकृष्ण अर्जुनाला समजावतो आहे. आणि म्हणून हे 18व्या अध्यायात पुन्हा हे सर्व इतक्या उच्च स्थितीला नेऊन तो त्याला सांगत आहे. तरी जळ एक येता प्रत्यय असं तत्वता कोणास गिळी कोण तैसे मुक्तात्म्यास दुजे नाही कोठे वधी तो कोणा ते मग कैसा. तो मुक्त आत्मा आहे, तो कोणाला शिक्षा करणार कोणाला मारणार त्यांनी तर श्रीकृष्णाने आधीच सांगितले सगळे ऑलरेडी मेलेले आहेत. तुम्हाला माहितीये का की प्रत्येक घटना, प्रत्येक रोग, प्रत्येक गोष्ट
ऍस्ट्रल मध्ये पहिले घडते. ऍस्ट्रल मध्ये पहिले घडते कुठलीही घटना, आणि मग ती फिजिकल प्लेनवर येते. आपल्या शरीराला लागणारा रोग ऍस्ट्रल बॉडीत ऑलरेडी क्रिएट झालेला असतो आणि मग तो फिजिकल बॉडीमध्ये येतो. इवन एवढंच नाही, आता जो अवतार येणार आहे, कल्की अवतार, तो ऍस्ट्रल वर्ल्ड मध्ये ऑलरेडी काही वर्षांपूर्वी जन्माला आलेला आहे. जन्माला आलेला आहे. तो फिजिकल प्लेनवर यायचा बाकी आहे. तो ऑलरेडी तिकडे आहे आणि त्याची बेटर हाफ म्हणजे बायको होणारी, ती सुद्धा आलेली आहे जन्माला. ते सुरक्षित ऍस्ट्रल वर्ल्ड मध्ये, एका नॉट लोअर ऍस्ट्रल वर्ल्ड, हायर ऍस्ट्रल वर्ल्ड वर ते सुरक्षित आहेत. तसंच युद्ध होतात, घटना घडतात, त्या ऍस्ट्रल मध्ये पहिले घडतात आणि मग फिजिकल प्लेनवर येतात. ठीक आहे. तर ऍस्ट्रल मध्ये सगळं पहिलंच घडतं आणि म्हणून इथे श्रीकृष्णाने या भगवद्गीतेत सांगितलं होतं, पहा, जिथे त्यांनी त्याचा अवतार दाखवला होता, की हे तुला त्यांनी दाखवलं त्याला, की ते मरतायत सगळेजण इंडिव्हिज्युअली, एक 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 माणूस त्याच्या तोंडात जातोय. तर त्याला आश्चर्य वाटलं, हे सगळे मला मरताना कसे दिसतायत, दुर्योधन आणि कौरव सगळे. तर त्याने सांगितलं, ऑलरेडी मेलेले आहेत, तू युद्ध कर, तुला काही लागणार नाही, कारण त्यांचं हे युद्ध ऑलरेडी मॅनिफेस्ट झालेलं आहे ऍस्ट्रल वर्ल्ड मध्ये. तर त्यामुळे हा एक दृष्टिकोन तुम्ही नेहमी डोक्यात ठेवा, की मोठ्या घटना असतात त्या ऍस्ट्रल मध्ये ऑलरेडी घडलेल्या असतात आणि त्यानंतर मॅनिफेस्ट होतात फक्त. ठीक आहे. आणि जेव्हा वरच्या लोकांना त्या गोष्टी अडवायच्या असतात, फिजिकल प्लेनवरच्या घटना, मोठ्या घटना अडवायच्या असतात, फॉर एक्झाम्पल युद्ध वगैरे, तर ते ऍस्ट्रल मध्ये घडायला जाणार असतं. तेव्हाच ते ग्रेट ऋषीज वगैरे, ऋषी मुनी किंवा ग्रेट बिंग्स किंवा जे कोण वरच्या हिरार्की मध्ये आहेत, ते लोक आधीच अडवतात ऍस्ट्रल मध्येच मॅनिफेस्ट व्हायच्या आधी. ठीक आहे ना. ते तिथेच काम करतात वर, जेणेकरून खाली आपल्याला आपले न्यूज चॅनलवाले सांगतात, तिसरं महायुद्ध आता सुरू होणार आहे, आता सुरू होणार आहे. आपण आपले वाट बघत बसतो, ते होतच नाही. अमकं होणार आहे, अमकं होणार आहे, अमकं होणार आहे, ते होतच नाही. कारण त्याच्यावर ऑलरेडी वर काम केलेलं असतं आणि ते थोड्या स्वरूपाचाच आपल्याला इफेक्ट दिसतो. आपण फिजिकल प्लेनवर त्याचे प्रेडिक्शन करत राहतो, पण वर सोल्युशन काढत असतात ते लोक. ठीक आहे. तर ही रियालिटी सांगते. तर त्यामुळे त्यांनी त्याला दाखवून दिलं, की हे सगळे मेलेले आहेत आधी, तुला काय, तू काय रडत बसलाय, मी मारणार, मी मारणार, ऑलरेडी डेड झालेले आहेत ऍस्ट्रल मध्ये. त्यामुळे तू आता काय त्याचं काही करतेपण वगैरे काही घेऊ नकोस, असं त्याला सिरियसली पुन्हा एकदा तो शेवटच्या अध्यायात सांगण्याचा प्रयत्न करतोय. तैसे मुक्तात्म्यास दुजे नाही कोठे, वधी तो कोणा ते मग कैसा, हेमचंडिकेने हेम सुळेसाचा, हेम महिषाचा नाश केला, ऐसे जरी पाहे पुजाऱ्याची दृष्टी, तरी वस्तुस्थिती वेगळीच. हेम म्हणजे सोन्याचं, सोन्याच्या चंडिकेनं, सोन्याच्या शूळानी, सोन्याच्या महिषाचा, महिषासुराचा नाश केला. चंडिका महिष शूळ ही सकळ तत्वता केवळ सुवर्णची, दिसे जळ अग्नी पटचित्रिसाच, परिदृष्टीचाच आभास तो. दृष्टीचा आभास कसा? ऍस्ट्रल आईज, फिजिकल आईज, मेंटल आईज. आपल्याला मी मागे सांगितलेलं आहे, की आपली जी बॉडी आहे, आपलं शरीर आहे, ते पूर्णच्या पूर्ण जसं फिजिकल बॉडी आहे, तशीच्या तशी ऍस्ट्रल बॉडी आहे. म्हणजे त्याचं एक्झाम्पल असं मी मागे ऐकलं होतं, की ऍक्सिडेंट होतो ना, ज्यांचे ऍक्सिडेंटनी हात वगैरे हे होतो, जातो, किंवा पाय जातो, तर त्यांना तो जरी अवयव काटला गेलेला असला, शरीरापासून कट झाला असला, तरी त्याचं सेन्सेशन ऍस्ट्रल बॉडीचं, ऍस्ट्रल हँड किंवा लेग असल्यामुळे त्यांना असं जाणवत नाही की तो पार्ट कट झालाय. म्हणून तिथे जाणीव असते अजूनही शरीरामध्ये, की इथे माझा हा हात आहे, आणि ते सगळे सेन्सेशन्स आणि फिलिंग्स तिथे येत राहतात. ऍस्ट्रल बॉडी मधला हात कट झालेला नसतो कारण. तर असं सगळं आहे. तर ते इथे म्हटलंय, ऐसे जरी पाहे पुजाऱ्याची दृष्टी, तरी वस्तू तिथे वेगळीच.
चंडिका महिष शूळ ही सकळ तपता केवळ सुवर्णाची दिसे जळ अग्नी पटचित्रिसाच परिदृष्टीचाच आभास तो दृष्टीचा आभास आहे पटाची ठाई ओलांश ना आग पाहू जाता चांग धनंजया तैसेची प्रारब्ध संस्कारानुसार मुक्ताचे शरीर हलत असे परी ते देखोन कैसे मूढजन करता तो म्हणून बोलती गा त्रैलोक्याचा घात तया कर्मी झाला तरी तेणे केला म्हणू नये प्रभाकारे आधी देखावे तमासी मग तो ते नाशी ऐसे म्हणो आणि असं जेव्हा मोठं कार्य घडत असतं किंवा मोठ्या रोल प्ले मध्ये जेव्हा एखादी व्यक्ती असते जन्माला आलेली तेव्हा ती घटना वरूनच डिझाईन केलेली असते डिवाइन प्लॅनच्या अकॉर्डिंग जिथे जो अर्जुनाचा रोल आहे तिथं ते काही त्यांचं पांडवांनी केलेलं छोटसं फिजिकल प्लेनवरचा प्लॅन नव्हता आयडिया नव्हती युद्ध ही ती वरूनच महादेव किंवा कॉस्मिक परब्रह्मांपासून प्लॅनिंग झालेली होती कारण युग बदलणार होतं म्हणून साठी सगळं केलेलं होतं द्वापार संपत आलं होतं तर त्यामुळे ते सगळं वरूनच ठरवून त्याच्याप्रमाणे जन्म घेतलेले होते आता आता ह्याचं काय म्हणतो आपण इथे एक ओळ आहे की प्रारब्ध संस्कारानुसार मुक्ताचे शरीर हालत असे परी ते देखोन कैसे मूढ जन करता तो म्हणून बोलती गा त्रैलोक्याचा घात तया कर्मी झाला परी तेणे केला म्हणू नये आता इथे अर्जुन आहे अर्जुन किंवा 5 पांडव आहेत तर याचा ना रेफरन्स श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्र ग्रंथात आहे दिलेला की शाप मिळालेला असल्यामुळे तो इंद्रच 5 देहांमध्ये वाटला गेला आणि शची देवी जी त्याची इंद्राची पत्नी आहे इंद्रराजाची स्वर्गाच्या शची देवी ती शची देवीच द्रौपदी म्हणून अग्नीतून प्रकट झालेली आहे ती देहधारी नव्हती द्रौपदी जी आहे ती तर असे ते दैवीच हे अवतार घेऊन आलेले होते म्हणून प्रारब्ध संस्कारानुसार मुक्ताचे शरीर हालत असे टोटल प्लॅनिंग प्रमाणे चाललेलं होतं आणि तशा तशा सगळ्या घटना घडत गेल्या म्हणून त्या 5 लग्न तिच्याशी झालं कारण ते 5ही तिचे पतीच आहेत सर्वार्थाने त्रैलोक्याचा घात तया कर्मी झाला तरी तेणे केला म्हणू नये प्रभाकरे आधी देखावे तमासी मग तो ते नाशी ऐसे म्हणो तैसे मुक्ताची या ठाई नाही द्वैत मग कर्म जात कोठोनी ते वेगळं वेगळं झालेले आहेत ना द्वैत मुक्त येतो तो अद्वैत स्थितीत आहे तो द्वैतात नाही आहे मग कर्म कोणाला लागणार भागीरथी माझी जाताची मिळवण होतसे पावन नदी जैसी तैसी त्याची बुद्धी होता आत्मरूप पुण्य पापलेप नेणे काही अग्नी लागी होता अग्नीचाच स्पर्श पोळी तो कोणास कोण तेथे वृतेल का शस्त्र आपण आपण कर्मासी जो भिन्न तैसे नेणे तयाच्या बुद्धीसी कैसे कर्म जात करील ते लिप्त करतेपणे म्हणून जया ते करता कार्य क्रिया झाली धनंजया आत्मरूप कार्य पण मग त्या वेळेला आता अर्जुन करणार आहे तो जर पूर्णपणे आत्म्याच्या स्थितीत अगर अलाइन झालेला आहे आत्मस्थितीत आहे आणि कर्तेपणा त्यांनी सोडला आहे तर कर्ता कार्य आणि क्रिया हे सर्व आत्मरूप झालं त्याचं म्हणजे काय की समोर मारणारे त्यांना सुद्धा तो आत्मरूपात बघतोय आणि ते ऑलरेडी वननेस झालेला आहे त्यांचा म्हणजे ते गेलेले आहेत परमात्म्याला एकरूप झालेले आहेत कारण त्यांनी तसं दर्शन दिलेलं आहे तर त्यामुळे त्यामुळे त्याच्यावर दोष लागणार नाहीये त्याचा मारण्याचा कर्ता कार्य आणि क्रिया ह्याचा दोष त्याला लागणार नाही कारण तिन्ही आता आत्मस्वरूपात पाहण्याचा दृष्टिकोन धनंजयाचा येणार आहे तया लागी नाही कर्माचे बंधन शरीराकडून होती जी का देखे पाचाची या काढून या खाण कौशल्य करोन बुद्धीची या तेथे करता जीव दशेंद्रिय द्वारा कर्माचा पसारा मांडी ऐसा न्यायान्यायाकार मंदिरे कर्माची उभारी तो साची क्षणार्धात
ऐशा अवाढव्य कर्मा लागिसाच आत्मा तो नाहीच साह्य करता. कर्मारंभा तरी हात लावी हाही तयाची अठाई बोल फोल. आत्मा जो चिद्रूप असे साक्षीभूत उपाधी रहित नित्य सिद्ध कर्म प्रेरणेच्या संकल्पाचा देख कैसा अज्ञापक होईल तो. आज्ञा करणारा कर्म जर आत्मा चिद्रूप म्हणजे तत्स्वरूप झालेला आहे, साक्षीभूत आहे, साक्षीदार म्हणून उभा आहे. उपाधी त्यांनी अर्जुन म्हणून मी अशी घेतलेली नाहीये, नित्य सिद्ध आहे. तो तो जेव्हा कर्म प्रेरणेने कर्म करेल, त्याचा संकल्प त्याला लागेल का? आज्ञा देणारा त्या आज्ञा देण्या म्हणजे युद्धाची आज्ञा दिली, हे कर्म त्याला लागेल का? कारण तो ऑलरेडी साक्षी स्वरूपात आहे, साक्षीदार म्हणून उभा आहे. तर तो कर्मात पार्टिसिपेटच करत नाहीये. कर्मप्रवृत्तीचे श्रम जीवासीच अलिप्ततेसाच आत्मतत्व. बऱ्याच वेळेला आपण आता हे आपण कुठे लावायचं? हे सगळं अर्जुनाचा अभ्यास आपला चाललाय. आता हे बेसिक क्वेश्चन आहे की ह्याला आपल्या बरोबर अप्लाय कसं करायचं. तर आपल्या बरोबर ज्या छोट्या आणि मोठ्या घटना घडतात, त्याचं ना आपण सगळं क्रेडिट तर घेतोच सर्वसामान्य बुद्धीप्रमाणे, पण बऱ्याचदा कधी कधी अशा विचित्र घटना घडल्या तर त्याला ना रिस्पॉन्सिबल पण आपण स्वतःला ठरवतो. आतापर्यंत आपण क्रेडिट घेण्याबद्दल बोलत आलो, क्रेडिट नाही घ्यायचं, क्रेडिट नाही घ्यायचं. पण आता मी दुसरी साइड बोलते की चुकीचं काही घडलं, घटना घडली, त्याचं रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यामुळे झालं वाईट, माझी चूक आहे, मी लक्ष दिलं नाही, माझ्या वेडेपणामुळे ही घटना घडली, चूक घडली, किंवा कोणाचं काही नुकसान झालं, हे जो आपण ब्लेम स्वतःवर घेतो आणि आपण गिल्ट मध्ये जगतो, ते सुद्धा चुकीचं आहे. तिथे पण हीच थिअरी लागते की ती घटना होणं हे आधीच ठरलेलं असतं आणि त्याचं मध्ये प्रारब्ध प्रत्येकाचं कार्य करत असतं. प्रत्येकानी पूर्वकर्म काय जी केली असतात ती तिथे लागू होतात. त्यामुळे त्याच्या ग्लानीमध्ये पण ना जगू नये फार, दोष स्वतःला लावून. कारण आपण काहीच करत नसतो, प्रत्येकाचा प्लॅन ऍक्टिव्ह असतो. घरात 4 माणसं आहेत, चारांचा प्लॅन आपला आपला प्लॅन ऍक्टिव्ह आहे आणि त्या चौघांचा मिळून एकत्र प्लॅन ऍक्टिव्ह असतो. ठीक आहे ना? तर त्याचं ग्लानी म्हणतो आपण त्याला, म्हणजे पश्चाताप किंवा कर्म केल्याचं दुःख आपण हृदयामध्ये साठवून जगू नये. कारण हे जसं अर्जुनाला ते सांगतायत, तीच टीचिंग आपल्यालाही लागू होते. आत्म्याच्या भूमिकेत जगल्यानंतर हे साऱ्याचं करते पण जसं आपल्याकडे येत नाही. त्यामुळे तसंच आपण एखादं आपल्याकडनं घटना घडली गेली असेल तर त्याचं पण करते पण आपल्याला लागत नाही. त्यामुळे हे जे वाईट म्हणजे पश्चाताप, म्हणजे आपण क्रेडिट घेतो तेव्हा अहंकार वाढतो. कुठल्याही गोष्टीचं मी केलं असं म्हणतो, माझ्यामुळे झालं, मला एवढं करावं लागलं, मी असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्यांनी प्राईड एनर्जी वाढते. आणि जेव्हा आपण ग्लानीमध्ये असतो, पश्चातापात असतो, किंवा आपण ह्याच्यामध्ये जगतो, काय म्हणतो त्याला, रिग्रेट, की माझ्याकडनं चूक झाली, तेव्हा आपण दुःखाच्या भवसागरात आणि सॅडनेस मध्ये डुबून जातो. ती एनर्जी भयंकररित्या शरीरात वाढते आणि मग ती कुठल्या ऑर्गन मध्ये बसेल ते ऑर्गन डॅमेज होतं आणि आजार. हे आहे सिक्वेन्स सगळा. तर त्यामुळे ग्लानीमध्ये पण जगू नये आणि कर्तेपणाच्या अहंकारातही जगू नये. अर्जुनासारखं बाहेर येऊन साक्षीभूत होऊन जगावं माणसाने. म्हणून निर्मळ आत्मरूप भला होनी राहिला मुक्तात्मा जो. तया बांधी कैची कर्माची शृंखला अखंड मोकळा स्वभावे जो. कुठल्याही कर्माची शृंखला आपल्याला लागत नाही, वाईट आणि चांगल्या. चांगलं केलं म्हणून आपल्या गळ्यात हार तुरे लागत नाहीत आणि वाईट केलं म्हणूनही नाही लागत. ठीक आहे? तर त्यातनं मुक्त होऊन मुक्त आत्म्याप्रमाणे जगायला शिकायचं. तया बांधी कैची कर्माची शृंखला अखंड मोकळा स्वभावे जो. परी अज्ञानाच्या पटावरी जाण विपरीत ज्ञान हेची चित्र. काढीते जी पार्था त्रिपुटी विख्यात तीच तुझ येथे सांगू आता.
आता काय सांगतात ते, आता हे झालं. आता परी अज्ञानाच्या पटावरी विपरीत ज्ञान हेची चित्र काढीतेची पार्था त्रिपुटी विख्यात, तीच तुझ येथ सांगू आता त्रिपुटी. ज्ञान ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना, कर्णम कर्म करते ती त्रिविध कर्मसंग्रहा. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान त्रिपुटी ही जाण, जगासी कारण धनुर्धरा. ज्ञाता म्हणजे जो ज्ञान संपादन करतोय तो ज्ञाता, ज्ञेय म्हणजे कृती, आणि ज्ञान म्हणजे वस्तू जे मिळवतोय. कर्म प्रवृत्तीसी हेतू हीच होय, न धरी संशय येथे काही. हेच मुख्य हेतूच्या मागचं, कर्म घडण्यामागचं कारण आहे, मूळ. यातील एकैक आता वेगळं आले, तुझं दाऊ भले विवरोनी. तरी जीवरूपी सूर्याचे किरण, श्रोत्राधिक जाण पाच जे का. स्पर्शोनी विकास करीती ते साचा, पद्मकलिकांचा विषयांच्या. किंवा जीवरूपी नृपाळाचे चांग, संकल्प तुरंग घेऊनिया. इंद्रिय समूह आणि भोगधन प्रदेश लुटून विषयांचा. दशेंद्री ऐसे व्यापार चालवी, जीवाजे भोगवी सुख दुःखे. सुषुप्तीच्या काली सर्वथा ते ज्ञान, होऊन या लीन राहे येथे. तया जीवा लागी ज्ञाता ऐसे जाण, सांगितले ज्ञान तेही तुझ. ज्ञान कशाने होतं आपल्याला? आपल्या इंद्रियांनी, दश इंद्रियांनी आपल्याला. श्रोत्र अधिक ह्यानी पाच जे आहेत, स्पर्शोनी, स्पर्श कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय, यांनी आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. ठीक आहे. आणि जो जो आपण सुषुप्तीच्या काली सर्वथा ते ज्ञान होऊन या लीन आहे जेथे. तया जीवा लागी ज्ञाता जैसे जाण, सांगितले ज्ञान तेही तुझं. ज्ञाता कोण आहे? आपल्यासारखे लोक जे सुषुप्तीमध्ये झोपलेले आहेत, अज्ञानामध्ये, ते जीवात्मा, ते ज्ञाता आहेत, ज्ञान घेणारे. जीवाचे ते ज्ञान अविद्येच्या पोटी जन्मता किरीटी त्रिधा होय. आपुलिया पुढे ठेवोनी ज्ञेयास, मागील बाजूस ज्ञातेपण. ज्ञाता, ज्ञात्या आणि ज्ञेया दोघा नांदवून राहते आपण मध्यभागी. ज्ञेय विषयाची देखताची शिव, संपे ज्याची धाव धनुर्धरा. सर्व पदार्थास नावे देत बैसे, सर्व पदार्थास नावे देत बैसे, सामान्य ऐसे ज्ञान जाण. सामान्य ज्ञानाचे बोलिले लक्षण, ऐका आता खुण ज्ञेयाचीही. ज्ञानाचं लक्षण सांगितलं इथे त्यांनी. जीवाचे ते ज्ञान अविद्येच्या पोटी जन्मता किरीटी त्रिधा होय. आपुल्या पुढे ढेओनी ज्ञेयास, मागील बाजूस ज्ञातेपण. ज्ञात्या आणि ज्ञेया दोघा नांदवून राहते आपण मध्यभागी. ज्ञेय विषयांची देखताची शिव, संपे ज्याची धाव धनुर्धरा. सर्व पदार्थास नावे देत बैसे, सामान्य ते असे ज्ञान जाण. आपण सर्व प्रकारचं ज्ञान गोळा करतो ना, साधं भाजी कशी बनवायची, हे 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 सर्व प्रकारचं विषयांचं ज्ञान जे गोळा करतो ते ज्ञान झालं, सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानाचे बोलिले लक्षण, ऐका आता गुण ज्ञेयाचीही. तरी शब्द स्पर्श रूप रसगंध ऐसा पंचविध ज्ञेयाभास. आम्र फळ एक परिभोग भिन्न, देई भिन्न भिन्न इंद्रियांसी. रसे रूपे स्पर्शे आणि गंधे भेटे, त्या त्या इंद्रियांते जैशा रीती. ज्ञेयाचे ते तैसे ज्ञान होई विरा, पंचेंद्रियाद्वारा जीवा लागी. आपल्याला आंबा कसा कळतो? कानाने आपण वर्ड शब्द ऐकतो, शब्द ब्रह्मातनं आपल्याला मँगो कळतो, आंबा. आपल्याला जिभेच्या टेस्टनी आंबा कळतो. आपल्याला डोळ्यांनी पाहून पिवळ्या रंगाचा गोल गोल असा उभटसा आकाराचा वस्तू आहे तो आंबा, हे की नाही? तर अशा पद्धतीनं त्याच्यानंतर हाताने स्पर्श करून त्याची जी स्किन असते तो आंबा. आपल्याला असं आपल्या इंद्रियांच्या मार्फत वेगळ्या वेगळ्या अर्थ आंब्याचा कळतो. नाकानी कळतो तो, नाकानी आंब्याचा वास येतो तो कळतो. की वेगळ्या वेगळ्या आंब्यांच्या जाती आहेत,
त्यांचा वास, त्याच्यानंतर हापूस मँगो जो आहे कोकणातला तो वेगळा, तो नाकातनं वास घेऊनच कळतो, त्याचा आकार वेगळा असतो, रंग वेगळा असतो, टेक्स्चर वेगळं असतं, रसाचा कलर वेगळा असतो. तर या सगळ्या पद्धतीनं आपल्याला एक मँगो कळतो आणि त्या सगळ्याला एकत्र करून आपण एक 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 कन्फर्म करतो की हा आंबा आहे, हे ऍपल आहे. कारण त्या सगळ्या इंद्रियांना वापरून आपण त्यांनी एक 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 अंग त्या पदार्थाचं जाणलेलं असतं, ते ज्ञेय होय. आणि ते पंच इंद्रियांद्या आणि दश इंद्रियांनी आपल्याला जीवाला त्याचं ज्ञान होतं. म्हणून असोन एकचिते ज्ञेय पंचविध होय धनुर्धरा. आंबा एकच आहे ना, जाणण्याचा विषय आंबा एकच आहे, पण आपल्याला त्याचं किती प्रकार कळले. जसं काल परवा या सेशन मध्ये वाटतं मी एक एक्झाम्पल दिलं होतं की तीन आंधळ्यांना हत्ती दाखवतात. कोणी त्याचा पाय पकडतो म्हणतो पिलर सारखा आहे, कोणी सोंड पकडतं पाईप सारखी आहे, शेपूट पकडणार, कान पकडणार. चार पाच जणांना हत्ती जवळ सोडलं तर त्यांचं त्यांचं ते परसेप्शन जे काय असेल त्याप्रमाणे ते त्या हत्तीला कळणार. पण हत्ती एकच आहे, ज्ञेय एकच आहे, ते पाच प्रकारे वाटलं जाणार आहे. तसं आहे ते. इष्टस्थली जाता संपे जैसा मार्ग, किंवा जैसा ओघ सागरात, येताची कणसे धान्यादी पिकांची वाढ खुंटे साची आपोआप, तैसे इंद्रियांच्या द्वारा धावे ज्ञान, जायते खुंटोन जयास्थानी, तया विषयासी ज्ञेय ऐसी संज्ञा, देती जाण प्रज्ञा धनंजया. आणि या सगळ्यातनं आपल्याला एक आंबा कळला की त्याच्या पुढे ते वस्तूचं हे नॉलेज संपलं. त्या त्या संज्ञेवर आंबा म्हणलं की आपल्याला लगेच लक्षात येतो की काय आहे. छोट्या मुलांना आंबा पिवळा म्हणून कळतो, मग त्यांना आपण टेस्ट डेव्हलप झाली की खायला देतो. मग मँगो हवा का म्हणलं की पुढच्या वेळेला बाळ हो म्हणतं. त्याच्यानंतर त्यांना वास कळतो की अरे आंब्याला वास आहे. ठीक आहे ना. तर असं हळूहळू हळू आपल्याला पदार्थ कळतो. तया विषयासी ज्ञेय ऐसी संज्ञा, देती जाण प्राज्ञा धनंजया. ऐशा परिज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान, तिन्ही विवरून दावलीही. अशा प्रकारे आपल्याला ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान. ज्ञान म्हणजे जे पाच इंद्रियांनी आपल्याला मँगो कळला ते ज्ञान, की हा याचा वास छान असतो, ह्याचा कलर, ह्याची स्किन खूप पतली असते मँगोची, सालपटाची, त्याच्यानंतर ह्याचा आकार असा असतो. हे सगळं ज्ञान झालं. ज्ञेय आपला आंबा आहे, जी वस्तूचं आपण ज्ञान मिळवलं. आणि ज्ञाता आपण आहोत. ऐशा परिज्ञाता ज्ञेय ज्ञान, तिन्ही विवरून दाविली. कर्म प्रवृत्तीसी होत असे कारण, त्रिपुटी ही जाण सर्वथैव. आणि आपल्याला प्रवृत्ती, आता मला आज आंबा खावा वाटतो, ही प्रवृत्ती कर्माची आणि त्यातून पुढे खाण्याची कृती कर्म, हे कशात नव्हतं, या त्रिपुटीत नव्हतं. ज्ञाता ज्ञेय ज्ञान. कारण मला आंब्याचं ज्ञान आहे की तो खूप टेस्टी असतो आणि मला तो आवडतो, हे नंतर मला रिअलाइज झालेलं आहे अनेकदा खाल्ल्याने. त्यामुळे मला कर्म प्रवृत्ती होते की मला पुन्हा पुन्हा तो खावा वाटतो. हे संपूर्ण डेफिनेशन आहे या श्लोकाचं. तर ह्या पद्धतीनं ज्ञान, ज्ञाता आणि ज्ञेय हे, ही त्रिपुटी, ही तीन गोष्टी कर्म प्रवृत्ती करण्याकडे कारण ठरतात. शब्द स्पर्श रूप रसादी विषय पंचविध ज्ञेय ऐसे जे का, तेची प्रिया प्रिय कैसे असो पार्था, ज्ञाने ते दाविता ज्ञात्या लागी. करावया त्याचा स्वीकारवा त्याग, प्रवर्तेची मग ज्ञाता तेथे. मीना ते देखो न धावे जैसा बक, किंवा जैसा रंक निधानाते. आता हा आंबा खायचा की मी त्याचा त्याग करायचा, ह्याच्यावर मी विचार करणार ना पुढे जाऊन. करावया त्याचा स्वीकारवा त्याग, प्रवर्तेची मग ज्ञाता तेथे. मीना ते देखो न धावे जैसा बक, किंवा जैसा रंक निधानाते. किंवा कामी जन कामिनी देखो न द्यावा द्याया आलिंगन धावे जैसा, ना तरी उदक उतारावरून जातसे धावून वेगे जैसा.
असं नुसतं आंबा म्हणलं की माझ्या तोंडाला पाणी सुटणार, डोकं चालणार नाही, कधी एकदा खाते असं, तसं मग मला व्हायला लागणार नंतर. कारण त्रिपुटी आहे ज्ञानाची, आणि मला प्रवृत्ती करते ती खा 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 म्हणून, आणि मग तिथे माझा विवेक काम नाही करणार, तर मी त्याच्या मागे धावायला लागणार. जसं इथे ही उदाहरणं दिलेत, कामी जन कामिनी देखोन द्याया आलिंगन धावे जैसा, ना तरी उदक उतारावरून जातसे धावून वेगे जैसे, ना तरी पुष्पाचा लुटाया सुगंध सवेग षटपाद धावे जैसा, काढावया धार सोडिले वासुरू मुखी स्तन धरू धावे जैसे, रंभा उर्वशादी अप्सरांचा भोग स्वर्गी मिळे चांग ऐकोनी है, यज्ञ याग करू धावती मानव स्वर्गलोक ठाव पावावया. स्वर्गलोक मिळतो का, तर तिथे अप्सरा दिसतात म्हणून यज्ञयाग करून राहिले. पारवा सर्वांग लोटी जिती जवरी देखोनी अंबरी परिपारविते, मेघांची गर्जना ऐकोनी नभात जे पाऊ पाहत मोर जैसा, तैसे देखोनी आज्ञेय पंडुसुता धाव घेई जाता जीव तेथे, धाव घेई ज्ञाता जीव तेथे. म्हणून अज्ञाता ज्ञेय ज्ञान देख कर्मांची प्रेरक होती तिन्ही. आणि इथेच विवेक नसेल तर मी आंबा खायला काहीही करायला तयार आहे, किंवा कशाही परिस्थितीत मला तो खायचा आहे. नाही खायला मिळतं राग, संताप, आदळ, अपट, मग हे सगळं कर्म पुढे घडतं. कळतंय कसं? त्यांनी सगळं नीट एक्सप्लेन करून सांगितलंय की भोग त्याचा, तरी त्याचा भोग घ्यावया अर्जुन, विलंब साहेना क्षणाचाही. मग संताप होतो, मग चिडचिड होते. असंच हे सगळीकडे अप्लाय होतं. आपण जे प्रत्येक भोग आपण भोगतो त्याच्यामागे हे असं सगळं काम करत असतं. परी अकस्मात विरोधी अप्रिय जरी भेटे ज्ञेय ज्ञाता लागी, तरी त्याचा त्याग करू जाता तेथ लोटला युगांत ऐसे वाटे, पाहे धनंजया देखताची साप भये थरकाप होऊ लागे, परिरत्नहार दृष्टी पडिताच हर्ष होयसाच जैशा रीती, तैसीच स्थिती जीवाची ही होय देखोनी विषय प्रिया प्रिय, ऐशाया ऐशाया त्या ज्ञेयाचा स्वीकार वा त्याग करावयाचा अंग प्रवर्ते तो, पाहे रथारूढ महारथी मल्ल पुढे प्रतिमल्ल पाहोनिया, तयासवे कुस्ती करावी म्हणून उडी रथातून टाकी जैसा, तैसा ज्ञातेपणा असे जो का पार्था पावे हिनावस्था करतेपणे, आयते जेवण सोडून या जैसे रंग करू बैसे स्वयंपाक, भ्रमरे सांडोन पराग सेवन धावावे उद्यान रचावया, सोनारे आपुला सोडून या धंदा स्वये व्हावे धोंडा कसोटीचा, किंवा देवे जैसे स्वयेची साचार लागावे मंदिर बांधावया, तैसी धरून या विषयांची हाव तेव्हा ज्ञाता जीव धनंजया, इंद्रियाकडून करवी व्यापार तेव्हा तो साचार करता होय. ज्ञान असलेला मनुष्य जेव्हा सगळं कळूनही ते इंद्रियांकडनं अवरटपणाने कार्य करतो, तेव्हा तो करता बनतो, कारण तो करवतो इंद्रियांना घेऊन सगळं कार्य. ज्ञाता घेई जे केव्हा ज्ञाता घेई जेव्हा ऐसे करते, पण ज्ञान हे कारण ठरे तेव्हा, मग पाहू जाता असे जे का ज्ञेय तेची होय कार्य स्वभावता, ऐक सव्यसाची या परी ज्ञानाची पालटे का साची निजगती, पावता रजनी अर्जुना सहज नेत्र हे निस्तेज होती जैसे, ना तरी प्रारब्ध होताची उदास पालटे विलास श्रीमंताचा, पौर्णिमेच्या पाठी जैसा प्रतिदिन होत जाय क्षीण निशानाथ, तैसा ज्ञाता जीव इंद्रियांच्या द्वारा कर्माचा पसारा मांडी जेव्हा, तेव्हा तया ठाई येई करते पण तयाचे लक्षण ऐकाता. आता लक्षात आलं करते पण कसं येतं? याच्या मागे ज्ञाता ज्ञेय ज्ञानची त्रिपुटी असते, आणि त्यामुळे हे सगळं घडतं अज्ञानाच्या पोटी, आणि मग ते मी केलं असं ते तिथे येतं. मन बुद्धी चित्त आणि अहंकार चार हे प्रकार अंतराचे. आता हे चार प्रकार कुठून येतात? मन बुद्धी चित्त अहंकार, अंतःकरण चतुष्टय असं येतात ते. अंतःकरण चतुष्टय चार प्रकार, अंतःकरणातले चार भाग: मन बुद्धी चित्त अहंकार.
बाह्य त्वचा कर्ण चक्षु जिव्हा घ्राण पंचविध जाण इंद्रियेगा. अंतःकरण चतुष्टय 4, 5 इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. जेथ करता जीव अंतरिंद्रियांनी आढावा घेऊन कर्तव्याचा. मग ते होईल सुखदायीसाच. किती झाले? 14 झाले. ठीक आहे ना. चार अंतःकरण चतुष्टय म्हणजे 4 प्रकार आणि दश इंद्रिया 14 झाले. मग ते होईल सुखदायीसाच वाटेल ऐसेच जरी त्यासी. तरी चक्षुरादी इंद्रिया सत्वर लावी तो व्यापार करावया. कर्मफल हाती आले ना जोवरी राबवी तोवरी तयासी तो. कर्म ते होईल दुःखदायी ऐसे तया लागी दिसे जरी पार्था. आता हे सगळे मिळून शरीराला कर्म करवतात त्या इंद्रियांकडनं. आणि जेव्हा कर्म ते होईल दुःखदायी असे तया लागी दिसे जरी पार्था. तरी सर्वेंद्रिया लागी तोची मग लावी कर्म त्याग करावया. दिन खेडूताचा चाले जैसा छळ कराया वसूल शेत सारा. तैसे इंद्रियांते राबवी तोवरी दुःख ते जोवरी फिटेल ना. त्याग वा स्वीकार कराया ह्या परी होय तो पुढारी इंद्रियांचा. तेव्हा ऐके तया ज्ञात्या लागी प्राज्ञा करता ऐसी संज्ञा देती येथे. आणि कर्त्याच्या सर्व कर्मी जाण औता समान इंद्रियेती. म्हणून या तया इंद्रियांचे साच करण ऐसीच संज्ञा देऊ. याची इंद्रियांच्या योगे धनंजया करता येथे क्रिया उभारी ज्या. त्या त्या क्रिया मात्रे व्यापिले जे जाय तेची कर्म होय सुनिश्चये. सुवर्णकाराच्या बुद्धीने साचार व्यापे अलंकार जैसा रीती. नातरी चंद्राचे शीतल किरण टाकिली व्यापोन चांदण्याते. विस्तार की जैसा व्यापितो वेलीस किंवा प्रकाशास प्रभा जैसी. नातरी आकाश व्यापी अवकाशा किंवा इक्षुरसा गोडी जैसी. कर्त्याच्या क्रियेने तैसे व्यापिले जे तया नाव साजे कर्म ऐसे. कर्माची व्याख्या दिली इथे. कर्म कर्म कसं घडतं इंद्रियांकडून. कर्त्याच्या क्रियेने तैसे व्यापिले जे तया नाव साजे कर्म ऐसे. एवं करता कर्म करण ही तिन्ही तुझ विवरोनी सांगितली. ज्ञाता ज्ञेय ज्ञान ह्याच्याच कडनं कर्ता कर्म करण ही 3 निर्माण होतात. ज्ञाता ज्ञान ज्ञेय त्रिपुटी ही देख कर्माची प्रेरक होय जेथे. तैसेची करण कर्म तैसेची करण कर्ता आणि कार्य अर्जुना संचय कर्माचा हा साठा. बीजा माझी तरु अग्नी माझी धूम मना माझी काम सदा जैसा. किंवा सुवर्णाच्या खाणी लागी जाण जैसे का जीवन सुवर्णची. तैसी करता क्रिया करण ही होती जीवन जीवन किरीटी कर्मा लागी. म्हणून हे कार्य तयाचा मी करता जीवासी अहंता असो ऐसी. आणि मग त्याचं अहंकार आपल्याला चढतो की हे मी केलं, मला करावं लागलं, माझ्याकडनं झालं. हरितया कर्मापासून निभ्रांत जाणावे अलिप्त आत्मतत्व. आता इथे कुठे आत्मा होता का? हे सगळी लिस्ट आपण बघितली की एकेकाला फोडून तोडून बघितलं. त्याच्यात कुठेही आत्मतत्व नव्हतं. हे सगळं आपल्या फिजिकल बॉडी आणि 3 व्हेइकल्सचं काम आहे. म्हणून हे सांगू किती तेच थेच आत्मा वेगळाच कर्मावनी. किती वेळा सांगू म्हणतोय. लक्षात घे आत्मा वेगळा आहे. ज्ञानम कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदता. प्रोच्यते गुणसंख्याने यथा वचृण्णु तान्यपि. परिज्ञान कर्म करता ऐसे 3. ज्ञान कर्म करता ऐसे 3 येथे विवरून दाविले जे. तेही त्रिधा होती गुणभेदे भिन्न नको विसंबून राहू तेथे. जे का राजसिक तामसिक दोन्ही घाली ती बंधने जीवासी जे. परी होय जो का सात्विक प्रकार जीवासी साचार सोडवितो. तुझ सत्वाचे त्या स्पष्ट भावे ज्ञान म्हणून सांगेन शास्त्राधारे. सांख्यशास्त्रा माझी यांचा सांगोपांग केला असे चांग उहापोह. सांख्यशास्त्रात
होय ज्ञान गर्भशास्त्रांचा जेराव किंवा क्षीरार्णव विचाराचा आत्मबोधरूपी कुमुदिनी लागी होय चंद्र जगी शास्त्र जे का प्रकृती पुरुष मिसळली दोन्ही जणू रात्र आणि दिनी जैसी तयाची निवड करोनी जे दावी जगी जणू रवी होनिया 24 तत्वांचे घेऊनिया माप मापोन अमाप प्रपंचासी जया शास्त्राची या योगे सुखे जीव राहतो सदैव परतत्वी तया सांख्यशास्त्री वर्णिले त्रिगुण तेची विवरून दावू आता आपुली या बळे त्रिगुणी समस्त केले दृश्य जात त्रिप्रकार विधात्यापासून कीटकापर्यंत त्रिगुणी हे व्याप्त विश्वसारे सत्वरजतम त्रिगुण महिमा देख नरोत्तमा असो असे ऐसा परी का ज्ञान भेदले म्हणून त्रिविध म्हणून होऊन राहे विश्व तेची ज्ञान आधी सांगू सविस्तर कैसे त्रिप्रकार झाले येते येता निर्मळत्व दृष्टी लागी जैसे पहावे ते दिसे निर्मळची तैसे शुद्ध ज्ञाने सर्व ही पदार्थ शुद्ध स्वरूपात कळो येती तरी आता सांगू सात्विक ते ज्ञान देई अवधान धनंजया ऐसे पार्था लागी म्हणे कृष्णदेव गुणाची जो ठेव मोक्षरूपी सर्वभूतेषु येनैकं भावम् अव्ययमिक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम् पार्था ज्ञात्या सवे ज्ञेय बुडे जेथे शुद्ध सात्विक ते ज्ञान जाण सगळं शून्य होत आहे सात्विक ज्ञानामध्ये ज्ञात्या सवे ज्ञेय पण बुडतंय म्हणजे जाणणारा आणि विषय सब्जेक्ट हे दोन्ही ज्ञानात एकरूप होत आहे तैसा दिवाकर न देखे अंधार न जाणे सागर सरितांसी किंवा सावली समिठी मारू जाता नये जैसी हाता आपुलिया तैसे जया ज्ञाना शिवादी तृणांत शोधू जातात द्वैता आढळेना पाहू जाता चित्र हाते पसारवून ना तरी लवण दुता झाले जले दुता जले होनिया जागे पाहू जाता स्वप्न जायते लोपोन एकाएकी तैसे जेणे ज्ञाने पाहू जाता ज्ञेय त्रिपुटीचा लय होय पार्था काय अटवाया लागती भूषणे पहावया सोने बुद्धिमंता तया लाटा लागी गाळोनियात घ्यावे तेव्हाची दिसावे उदकते तैसे जया ज्ञाना सर्वत्र अभेद जाण ज्ञान शुद्ध सात्विकते शुद्ध ज्ञान कोणतं आहे जे ज्ञात्याचं ज्ञातेपण घालवतं कर्तृत्व घालवतं कर्तेपण नष्ट करतं ते सात्विक ज्ञान आहे जे हे आपण ज्ञान घेतोय हे सात्विक ज्ञान आहे ज्यातनं आपल्याला कर्तेपणातनं मुक्ती मिळते पार्था पाहू जाता कौतुके आरसा दिसे त्यात जैसा पाहताच तैसे जया ज्ञाने नेयाते लोटोन आपण पाहे ज्ञाता आत्मस्वरूप आपल्याला कळतं ते ज्ञान सात्विक ते ज्ञान धनंजया जाण होय जे भुवन मोक्ष श्रीचे सात्विक ज्ञानाचे असो हे वर्णन आता ऐक कुण राजसाची पृथक्त्वेन तु यज्ञानं नानाभावान् पृथग्विधान् वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम् धरोनिया चाले द्वैताचा आश्रय राजस ते होय ज्ञानपार्था वेगळे वेगळे कळतात ज्ञान वेगळं मी वेगळा जेणे भूतभेद पाहोनी उदंड केले शतखंड आपणासी जेणे ज्ञाता लागी पाडोनी भ्रमात दाखविले द्वैत विश्वा माझी जागृती मधील सत्य स्वरूपाड सत्यरूपाड घालोनी कवाड विस्मृतीचे निद्रावस्था जैसी लाविते जीवास स्वप्नीचे आयास भोगावया तैसे स्वज्ञानाच्या आवाराबाहेरील मिथ्याभूमीवरी संसाराच्या जागृती आदी तिन्ही अवस्थांचा खेळ दावी सर्व काळ जीवासी जे अलंकारपणे झाकले म्हणून कळेना सुवर्ण बाळा जैसे नामरूपाची आयोगे तैसे जया एक सर्वा ठाया आकळेना घटागाडग्याच्या रूपा आली माती म्हणून निर्णती मतिमंद किंवा मुडा लागी दीपपणामुळे सर्वथा नाकळे अग्नी जैसा बेसिकली जो प्रत्येकाला वेगळं वेगळं बघतो मी वेगळा तुम्ही वेगळे
लोक वेगळे, माणसं वेगळे, प्राणी वेगळे, सगळ्याला वेगळं वेगळं म्हणजे त्याला कळत असतं की सेपरेट आहोत, हे आहोत, ते आहे. बाकी सगळं ज्ञान आहे, पण मुख्य ज्ञानच नाही, की एकरूपतेचं ज्ञानच नाहीये तिथे. द्वैत जिथे उद्भवतं, द्वैत दिसतं, ते राजस गुणाचं ज्ञान आहे. देखोन या वस्त्र जैसा अज्ञ जन, जाय विसरून मूळ तंतू. सगळ्या जे काही डोळ्याला द्वैत दिसतंय म्हणजे दोन प्रकार दिसत आहेत, आपण वेगळे आणि समोरचं वस्तू वेगळी, प्राणी वेगळा, पण त्याच्यामध्ये गुंतलेलं एकच ब्रह्म तत्व, ते त्याला दिसत नाहीये. असा तो राजस ज्ञानी आहे. देखोनिया वस्त्र जैसा अज्ञजन, जाय विसरून मूळ तंतू. पटावरी चित्र रेखिले देखोन, पडे विस्मरण पटाचे त्या. तैसी भूते भिन्न देखोनी जे ज्ञान, गेले विसरून ऐक्यबोध. ब्रह्मतत्व सगळ्या स्वरूपांमध्ये सर्व सृष्टीत व्याप्त आहे, हेच मुख्य ज्ञान त्याला नाही, तो द्वैतात जगतो आहे. मग नाना काष्टी भेदला अनळ, किंवा परिमळ पुष्पी जैसा, किंवा जैसा चंद्र एकची असो न, जळभेदे भिन्न ऐसा भेद भासे. तैसे नानाभूती भिन्नत्व जाणो न, पाहे थोर सान ऐसा भेद. राजस ते ज्ञान धनंजया जाण, आता सांगू गुण तामसाची. मातंगाचे घर लागते जाणावे, डावलोनी जावे म्हणून या. तैसे तामसाचा करावया त्याग, जाणून घे चांग लक्षणेही. हे दोन्ही त्यागले पाहिजेत, राजस आणि तमस. पुढचा जो आहे तो आपण इथे थांबूया तामसावर.